नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण ते गिरवी जाणाऱ्या रस्त्यावरती आपण उभा आहोत. ज्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावरती आहे, मात्र हा जो रस्ता गेलेला आहे तो सासकर आणि निरगुडी या हद्दीमधून गेलेला आहे. इथल्या शेतकऱ्यांना या रस्त्याचा ज्यावेळेस हा रस्ता झाला होता त्यावेळेस मोबदला मिळाला नाही असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि इथल्या शेतकऱ्यांनी याबाबतचे निवेदन हे फलटणचे प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दिलेले आहे. आणि जोपर्यंत या रस्त्यामध्ये गेलेल्या क्षेत्राचा आम्हाला मोबदला मिळत नाही तोपर्यंत या रस्त्याचे काम आम्ही चालू देणार नाही असं इथल्या शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी हे सर्व शेतकरी सासकल तसेच निरगुडी या गावामधील आहेत. आणि आता सध्या या रस्त्याचे काम फलटण पासून प्रगतीपथावर आहे, मात्र ज्या ठिकाणावरून निरगुडी आणि सासकल या हद्दीमधून या रस्त्याचे काम गेले आहे या ठिकाणी हे काम अद्याप होऊन दिलेले नाही. या ठिकाणी सासकल आणि निरगुडी या गावातील शेतकरी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमका हा ज्यावेळेस रस्ता तयार झाला तेव्हापासून इथल्या शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळाला नाही इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुमचं नाव सांगा सुरुवातीला. माझं नाव श्री अजितसिंह शंकरराव सस्ते. यामधील सर्व शेतकऱ्यांना सासकल आणि निरगुडी हद्दीतील बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मोबदला मिळालेलाच नाहीये. आणि मूळचा हा रोड नकाशामध्ये सुद्धा नाहीये आमच्या, आणि त्याचा मोबदला आम्हाला मिळावा असं आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. आम्ही राजग्रुपच्या ऑफिसला आमचे काही ठराविक शेतकरी बांधव गेले असतात. त्यांनी सांगितलं की आम्ही ऑनलाईन टेंडर घेतलेलं आहे, तुमचं काय असेल ती वरच्या लेवलला जाऊन बघा. आम्ही सातारला गेलो. सातारच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही दुसरीकडे जावा, असं बऱ्याच ठिकाणी आम्हाला उत्तर देण्यात आलं. मग आम्ही प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील, साहेब असतील किंवा तुमचे PWDचे अधिकारी असतील, या सर्व ठिकाणी जाऊन आम्ही ग्रामस्थ जाऊन आम्ही तिथे जाऊन विनंती अर्ज केलेला आहे. काय नेमकं तुम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे याबाबत? काय आमचं जे आम्हाला जो मोबदला मिळालेला नाही, आमची नुकसान भरपाई मिळावी. आम्हाला आमचा रोडला विरोध नाही, परंतु आम्हाला होणाऱ्या नुकसान भरपाईबद्दल आम्हाला नुकसान भरपाई मिळावी एवढीच आमची अपेक्षा आहे. हे न मिळाल्यास पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आम्ही काम बंद ठेवणार. याबाबतची निवेदन तुम्ही कुणाकुणाला दिले आहेत? प्रांताधिकारी साहेब, तहसीलदार साहेब आणि आपले उप अधिकारी. या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत. तुमचं नाव सांगा. ज्ञानेश्वर निवृत्ती मुळीक. माझं नाव ज्ञानेश्वर निवृत्ती मुळीक. शेतकऱ्यांवरती बळजबरी करून या ठिकाणी रोडचं काम करण्यात येत आहे. तर आम्हा सर्वांची विनंती आहे की हे जो मोबदला आहे तो शेतकऱ्यांना मिळावा. हे गहू पिकाचं तुम्ही नुकसान भरपाई द्यावी. गेट वगैरे जात आहेत, लोकांची घरं वगैरे तोडली जात आहेत. तर ते जे काही बळजुबरीने हुकुमशाहीच्या पार्श्वभूमीवर जे काम केलं जातंय ते कृपया करून याच्याकडे तीव्रपणे सरकारने लक्ष द्यावं आणि त्याची नुकसान भरपाई द्यावी, एवढीच या गरीब शेतकऱ्यांची नम्रतेची विनंती आहे. नक्कीच या ठिकाणी अजून नक्कीच या ठिकाणी आपण जो पाहू शकता हा आसू ते वारुगड हा रस्त्याचं काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. मात्र सासकल आणि निरगुडी येथील या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस सुरुवातीला 1985-87 साली हा रस्ता बांधण्यात आला त्यावेळेसच ही मोबदला मिळाला नाही. आणि आता पुन्हा या रस्त्याचं रुंदीकरण सुरू असताना या रस्त्याच्या आजूबाजूला असलेली उभी पिकं आहेत, त्याचबरोबर घरं आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी रुंदीकरण करत असताना जाणारं क्षेत्र असेल त्या क्षेत्रातील रस्त्याचं या ठिकाणी मोबदला मिळाला नाही. याचं अंतर साधारण 12 फूट सुरुवातीला होतं आणि आता सुमारे 30 फूट आहे. यामुळे या अधिक जमीन यामध्ये जाणार आहे आणि इथल्या शेतकऱ्यांना मात्र त्याचा मोबदला मिळाला नसल्यामुळं हे सर्व शेतकरी आता संतप्त झालेले आहेत. आणि यापुढे जर आमचा मोबदला मिळाला नाही तर आम्ही या रस्त्याचे काम कुठल्याही प्रकारे होऊ देणार नाही असा इशारा या सासकल आणि निरगुडी येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी फलटणचे तहसीलदार असतील, प्रांताधिकारी असतील, त्याचबरोबर बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. हे शेतकरी आक्रमक बनले आहेत. यानंतर आता त्यांची काय भूमिका असणार ते आपण यापुढेही पाहतच राहणार आहोत. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण साठी निरगुडी, तालुका फलटण.